अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज तुझ्यासाठी हा शुक्रवार खूप भाग्याचा दिवस आहे. खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच लाखो लोकांमधून तुझी निवड स्वामी माऊलींनी या संदेशासाठीच केली आहे. हा योगायोग समज. कारण बाळा, तुझ्या पाठीमागील सर्व काही दुःखाचा अंत करण्यासाठी, तुला शत्रू पीडेतून मुक्त करण्यासाठी, तुला आर्थिक चिंतेतून बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य संदेशाचे नियोजन केले आहे. कारण आज तुला या शुक्रवारी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेने तू सर्व आर्थिक चिंतेतून मुक्त होणार आहेस. बाळा, तुझ्यावर महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होणार आहे. म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश जर तुझ्यासमोर आला आहे, तर बाळा, दुर्लक्ष न करता एकाग्र मनाने, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुझ्या जीवनात खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे. कारण बाळा, स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर तुझ्या पाठीशी आहे. कारण तुझा संघर्ष संपला आहे. तू ज्या काही संघर्षातून, संकटातून आणि शत्रुपीडेतून आजपर्यंत गेला आहेस, सर्व काही आम्ही जवळून पाहिले आहे. बाळा, तू तुझे दुःख, तुझ्या मनातील यातना, तुझ्या डोळ्यातील अश्रू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण स्वामी माऊलींपासून काहीही कधीही लपलेले नाही. आम्ही सर्व काही तू न सांगताही जाणत आहोत. बाळा, खूप काही शत्रुपीडेने तू त्रस्त आहेस. तुझी काहीही चूक नसताना या लोकांमुळे तुला खूप काही त्रास सहन करावा लागला आहे. खूप काही भोगावयास लागले आहेत. पण बाळा, आता चिंता सोड. कारण जे तुझ्या बाबतीत घडले आहे तीच वेळ आता तुझ्या शत्रूंवरती आल्याशिवाय राहणार नाही. कारण जो दुसऱ्यांचे वाईट चिंतो, जो दुसऱ्यांचे वाईट करत असेल, ज्याच्या मनात निरंतर दुसऱ्यांविषयी वाईट विचार येत असतील, त्याच्यावरती सर्व काही त्याच्या कृती फिरल्याशिवाय राहत नाही. मग कर्म चांगले असो किंवा वाईट असो, सर्वांचे परिणाम भोगावयास लागणारच आहेत. पण बाळा, तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको. मग परिस्थिती कितीही बिकट असो, कितीही संकटे तुझ्यासमोर उभी असो, पण तुझ्या मनातील संयम आणि आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे. आम्हाला माहीत आहे तू कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही, खचणार नाहीस आणि कोणासमोरही अश्रू ढाळणार नाहीस. कारण बाळा, तुझ्यासमोर स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर उभे आहेत. तू कोणालाही कधीही घाबरणार नाहीस. आता जर मैदानामध्ये उडी घेतली आहेस, तर बाळा, जिंकल्याशिवाय परत फिरणे नाही. मग कितीही मोठे तुझ्यासमोर आव्हान असो, कितीही मोठी परिस्थिती असो, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर यायचे आहे. कारण जर आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, तर तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात ते आता आनंदाचे दिवस तुझी वाट पाहत आहेत. तुझ्या भाग्यामध्ये ते अद्भुत चमत्कार घडण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. खूप काही प्रयत्न करूनही ज्या कृती, जे कार्य अपुरे होते, ते आता पूर्णत्वास जाण्याचे योग तुझ्या मार्गात आहेत. बाळा, खूप काही शुभ संधी तुझ्यासमोर उभ्या आहेत. या संधींचे सोने करायला विसरू नको. कारण जर या हातातून गमावल्यास तर कधीही परत येणार नाहीत. म्हणूनच या अचूक संधी ओळखायला शिक. योग्य वेळी ओळखून त्याचे सोने करायला शिक. कारण बाळा, आजपर्यंत जो काही तुझ्या जीवनामध्ये अंधार पसरला आहे, म्हणूनच याच तुझ्या अंधाऱ्या जीवनातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठीच स्वामी माऊली प्रकाशाची ज्योत तुझ्या समोर घेऊन उभी आहे. याला स्पर्श कर. कारण बाळा, आजपर्यंत तुझी चूक नसतानाही तुझे जीवन या शत्रूने अंधारमय करून ठेवले आहे. तुझ्या खूप काही कार्यांमधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
तुझ्या जीवनामधून ते सुख, आनंद, वैभव सर्व काही हिरावून घेऊन तुला फक्त अश्रू दिले आहेत. आणि या सर्वांचाच हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊली रूपात तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा, सर्वांचा हिसाब होणार आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्या समोर आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप काही शुभ संकेत या संदेशातून प्राप्त होणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा संदेश पूर्णपणे ऐकत आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे जीवन आम्ही जवळून पाहिले आहे. तुझ्या जीवनात तुला होणारा त्रास, तुझ्या यातना, तुझे अश्रू सर्व काही स्वामी माऊलींनी जाणत आहेत. बाळा, तुला असे वाटत असेल की स्वामी माऊलींना माझे दुःख दिसत आहे की नाही, माझ्यावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी आहे की नाही. पण बाळा, तसे नाही. आम्ही निरंतर तुझ्या पाठीशी आहोत. आमची कृपादृष्टी निरंतर तुझ्या पाठीशी आहे. पण काही गोष्टींना योग्य वेळ यावी लागते. ज्या योग्य वेळ आल्याशिवाय त्या तुला प्राप्त होणार नाहीत. म्हणूनच धीर आणि संयम सोडू नको, कारण ही तुझी परीक्षा चालू आहे असे समज. आणि या परीक्षेमध्ये तुला टिकून राहायचे आहे. तुझा संयम आणि धीर टिकून ठेवायचा आहे. कारण बाळा, विजय तुझाच होणार आहे. तुला सर्व काही कार्यांमध्ये यश प्राप्त होणार आहे. अशक्य ते शक्य तुझ्या बाबतीत सर्व काही घडणार आहे. तेव्हा बाळा, मनातील आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको. आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये होणारा अद्भुत चमत्कार. तू आम्हाला सांगत राहशील की स्वामी माऊली, हे सर्व काही कसे घडत गेले. कारण बाळा, काही गोष्टी घडण्यासाठी अचूक आणि योग्य वेळ यावी लागते. आणि जी तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ येत असते, तेव्हा तुम्ही न मागताही आम्ही सर्व काही तुम्हाला प्राप्त करून देत असतो. पण तुमच्याजवळ संयम असो, संयमाची परीक्षा होत असते. माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खूप खंबीर आहे, मनाने लाचार नाही, दुबळा नाही आणि कोणासमोरही अश्रू ढाळणारा नाही. म्हणूनच बाळा, तुझी निरंतर परीक्षा होत आहे आणि आम्हाला माहीत आहे तू या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आजपर्यंत खूप काही संघर्षातून तुझी वाटचाल चालू आहे. तुझे जीवन अंधारातून प्रकाशाकडे चालत आहे. बाळा, या सर्व गोष्टींवरती तू निशंक मनाने निरंतर चालत आहेस, कारण तुला एकच विश्वास आहे की स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तुला या सर्वांमधून बाहेर काढणारी एकच दिव्य ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि ती म्हणजे स्वामी माऊली. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझा हाच विश्वास आम्ही परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हीही आपल्या स्वामी माऊलींवरती निरंतर विश्वास, प्रचंड विश्वास ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आनंदाच्या दिवसांची वाट पाहत आहेस ना, तर आता ते क्षण आले आहेत. हे सर्व काही सुखाचे दिवस तुझ्या भाग्यामध्ये प्रवेश करत आहेत. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस. कारण बाळा, आजपर्यंत ज्या आनंदासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस, खूप काही अश्रू ढाळले आहेस, खूप काही तुझे कष्ट आम्ही जवळून पाहिले आहेत. पण या सर्वांची आता चीज होण्याची वेळ आली आहे. सर्वांमध्ये तुला खूप मोठे यश प्राप्त होण्याची शुभ वेळ तुझ्या मार्गात आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. बाळा, तुमचा आमच्यावरती जो प्रचंड विश्वास आहे, त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी स्वामी माऊली या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे. बाळा, आता या क्षणापासून तुझ्या मनातील उडणारा प्रश्नांचा गोंधळ थांबव, कारण सर्व काही आता इच्छित प्राप्त होणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आता योग्य वेळ आली आहे.
तुझ्या अश्रूंचे रूपांतर आनंदाश्रूमध्ये बदलण्याची, तुझ्या जीवनामध्ये अंधारमय जीवनामध्ये प्रकाश येण्याची, तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची शुभ वेळ तुझ्या मार्गात आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. बाळा, हे सर्व काही घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तुझी वाटचाल आजपर्यंत खडतर आहे तर यापुढे तुझा प्रवास खूप सुखकर आहे. आजपर्यंत जे काही दुःख भोगले आहेस तर यानंतर सुखाचे आणि आनंदाचे दिवस तुझ्या भाग्यात आहेत. आजपर्यंत जे अश्रू ढाळले आहेस, विनाकारण चूक नसताना खूप काही भोग भोगले आहेस तर यानंतर या सर्व काही भोगांमधून तुझी मुक्ती होणार आहे. खूप काही आनंदाश्रू तुझ्या भाग्यात आहेत. कारण बाळा, आता सर्व काही तुझी सहनशीलता, तुझे दुःख, तुझ्या यातना, शत्रुपीडा संपुष्टात आली आहे. कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तुला सर्व काही या संकटातून बाहेर खेचून आणण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. चिंता करण्याची गरज नाही. सर्व काही चिंता आमच्या चरणावरती सोपवून तू निश्चिंत राहा. निशंक मनाने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर. जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यावरती पूर्णतः लक्ष दे आणि ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय मागे फिरू नको. स्वामी माऊली म्हणतात, मनासारखे यश तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुमचे कष्ट अपार असते, तुमची जिद्द खूप मोठी असते, तुमचा संयम खूप महान असतो. कारण कोणतेही कार्य सहज प्राप्त होत नाही. त्यामध्ये तुमचे खूप काही कष्ट, तुमचा विश्वास असतो. म्हणूनच बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आम्ही तुम्हाला निरंतर म्हणत असतो. प्रयत्न करणे कधीही थांबवू नका. भलेही आज तुमच्या कार्याला यश नाही मिळाले, पण योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही न मागताही मिळणार आहे. हाच विश्वास खंबीर ठेवून निरंतर कार्य करत राहा. कारण अशक्य ते शक्य घडणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आनंदाची बातमी तुझ्या पाठीशी निरंतर आहे. कारण आजपर्यंत ज्या दुःखाच्या बातमीने तू त्रस्त आहेस, या स्वामी माऊलीने तुझ्यावरती आता कृपेचा वर्षाव करणार आहेत. आणि हा वर्षाव तुझे जीवन परिपूर्ण बदलणार आहे. या वर्षावाने तुझ्या जीवनामध्ये ते अद्भुत चमत्कार घडणार आहेत. आणि हे सर्व काही या संदेशातून तुला शुभ संकेताद्वारे प्राप्त होणार आहे. तुझ्या भाग्याचे द्वार उघडणार आहे. कारण बाळा, सर्व काही मार्ग बंद होते, पण आता सर्व काही मार्ग तुझ्यासाठी खुले होणार आहेत. आणि या मार्गातून तुला खूप काही शुभ संधी, शुभ संकेत प्राप्त होणार आहेत. फक्त हे सर्व काही घेण्यासाठी तू आनंदाने सज्ज हो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दुःखाचे दिवस विसर. ज्या काही कटू आठवणी तुझ्या मनामध्ये निरंतर ठेवून आहेस, या क्षणापासून त्या मनातून काढून टाक. कारण बाळा, दुःख, भोग, चिंता कोणालाही चुकत नाहीत. ते सर्व काही तुमचे प्रारब्ध असते. तुमचे भोग संपवणारा, तुमचे दुःख मिटवणारा, तुमच्या अंधारमय जीवनात प्रकाश आणणारा हा चमत्कारिक संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र तुमच्या समोर, तुमच्या कानावरती निरंतर पडत राहणार आहे. कारण या मंत्राने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये ते आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे दिवस येणार आहेत. या मंत्राने तुमची सर्व काही आर्थिक चिंता मिटणार आहे. आज महालक्ष्मीची कृपा, अखंड कृपा प्राप्ती तुम्हाला होणार आहे. तेव्हा हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम श्रीम ओम स्वामी समर्थाय नमः. ओम श्रीम ओम स्वामी समर्थाय नमः. ओम श्रीम ओम स्वामी
ओम स्वामी समर्थाय नमः. ओम श्रीम 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 ओम स्वामी समर्थाय नमः.